जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्रभरात संपूर्ण एकच चर्चा आहे की जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय आणि ही मोहीम कशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 5 मिनिटांमध्ये ऐकून घ्या आणि याचा फायदा घ्या। तर मित्रांनो, राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। सातबारा वरील आपले मृत खातेदाराची नोंद असते, त्यामुळे आपल्या शेतकऱ्याच्या वारसदारांना त्यांच्या मुलांना शेतजमिनीचा व्यवहार करताना किंवा कर्ज काढताना किंवा कायदेशीर बाबीच्या प्रक्रियेसाठी त्यांना अडचणी येत आहेत। तर आपल्याला महसूल विभागाअंतर्गत 100 दिवसाचा कृतीशील उपक्रम हा राबवण्यात येणार आहे। तर हा उपक्रम 1 एप्रिल पासून राबवण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, 1 तारीख ते 5 तारखेपर्यंत आपल्या गावामध्ये जे मृत्यू पावलेले व्यक्ती आहेत आणि त्यांच्या नावाने शेतजमीन आहे अशा व्यक्तींची यादी करून आपल्या गावातील छावडीवर म्हणजे ग्रामपंचायतला ही यादी आपल्या गावचे महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी हे आपल्या गावात प्रसिद्ध करणार आहेत आणि 6 तारीख ते 20 तारखेपर्यंत या मृत्यू पावलेल्या व्यक्तींची जमीन आपल्या वारसांच्या नावाने करण्यासाठी जी कागदपत्रे लागणार आहेत ती कागदपत्रे आपल्याला तलाठी साहेब यांच्याकडे जमा करायची आहेत। त्या कागदपत्रामध्ये आपल्याला वारसासंबंधीची आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आपल्या मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञा लेखन व स्वयंघोषणापत्र, पोलीस पाटील किंवा सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ता व दूरध्वनी क्रमांक किंवा भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासी बाबतचा पुरावा व इत्यादी कागदपत्रे आपल्याला तलाठी यांच्याकडे सादर करणे व त्यांनी स्थानिक चौकशी करून म्हणजेच आपण त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे खरोखरच आपण वारस आहोत का नाही याची पडताळणी करून आपल्याला मंडळ अधिकारी यांच्या मार्फत वारस ठराव फेरफार प्रणालीमध्ये आपला मंजूर करतील। ही 6 तारीख ते 20 तारखेपर्यंत एवढे आपल्याला त्यांच्याकडे जे कागदपत्रे लागतात ती द्यायची आहेत। तर 21 एप्रिल ते 10 मे पर्यंत हे कागदपत्रे आपण दिलेली असतील तर ते आपले ऑनलाईन सातबारावरील आपल्या वडिलोपार्जित मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव डिलीट करून त्या जागी आपले नावाचा समावेश करतील। तर हे अशा प्रकारे हा GR आपल्याला आलेला आहे मित्रांनो। तर सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्या, जेणेकरून ही योजना आपल्याला मोफत असणार आहे आणि या योजनेचा खरोखर सर्व शेतकरी बांधवांनी फायदा घ्या, जेणेकरून जी आपली वडिलोपार्जित व्यक्तींच्या नावाने जमीन आहे आणि आपण खरोखरच त्या व्यक्तीचे वारसदार आहोत, तर अशा सर्व व्यक्तींनी याचा फायदा घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यात कर्ज आपल्याला भविष्यात पीक विमा अशा योजनांपासून आपण विभक्त राहणार आहोत। तर सर्व शेतकरी बांधवांनी या संधीचा फायदा घ्या। अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असाच व्हिडिओ लवकरच आपल्याला समोर मिळेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।